एका माणसाच्या आयुष्यामध्ये बरेच जण येतात. त्यातले काही आपल्या मोटिवेशन देणारी असतात, काही प्रेम करणारी असतात, काही आपल्याला जीव लावणारी असतात, काहीतरी खूप कडू असतात आणि काही लोक असे असतात जे आपला सतत अपमान करत असतात. पावलं पावली आपण कसे चुकतो, आपण कसे वाईट आहोत आणि आपल्याला कसं काहीच जमत नाही हे दाखवून देणं त्यांचं पहिलं काम असतं. अशीच माणसं तुमच्या आयुष्यात बऱ्याच वेळेस तुम्हाला भेटली असतील ना. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया आणि मी पुन्हा एकदा आले तुमच्यासाठी तुमच्यातलंच काहीतरी घेऊन. तर आपला आजचा विषय हाच आहे. अशा माणसांचं काय करायचं जे आपल्याला प्रत्येक वेळेस अपमानित करत असतात. बोलायचं की थांबायचं, सहन करायचं की सोडून द्यायचं, नक्की करायचं तरी काय करायचं. तर मित्रमैत्रिणींनो, आपल्याला 2-3 पर्याय असतात. चाणक्य नीती काय सांगते की अपमान सहन करू नका, प्रत्येक वेळेस रिॲक्ट व्हा. आपला अपमान करतोय त्याला पटकन आपलं उत्तर द्या, पण हे प्रत्येक वेळेस योग्य नाही. हो, हे बरोबर आहे की आपला अपमान होतोय तिथे गप बसायचं नाही, रिॲक्ट तर आपल्याला व्हायचंच आहे. पण केव्हा व्हायचंय? जेव्हा समोरचा आपल्याला काहीतरी चुकीचं ठरवतोय किंवा आपण कसे चुकीचे आहोत ते सांगतोय आणि आपण तो स्वतः कसा श्रेष्ठ आहे, आपण कसे तुच्छ आहोत ते दाखवतोय, तर आपण रिॲक्ट नाही व्हायचं, शांत राहायचं, स्माईल द्यायची, 2 मिनिटं त्याच्याकडे आय टू आय कॉन्टॅक्ट करायचा आणि म्हणायचं ओके. बस त्याला स्वतःलाच कुठेतरी कमी असल्यासारखं वाटेल. तू कन्फ्यूज आहे, मी तर तुला वाईट बोललो ना, तू रिॲक्ट हो ना काहीतरी, तू मला बोल ना मी असं नाही असं नाही असं नाही, पण आपण काहीच रिॲक्ट होत नाही. म्हणजे त्याच्या विचाराच्या विपरीत वागतोय आपण, त्याचा इगो हर्ट झाला ना. त्याला वाटेल की त्याची इच्छा काय होती की आपण रिॲक्शन देऊ, आपण राग बोलू, आपण काहीतरी अपमानित बोलू, त्याला पण बोलून तुला पण बोलून, मग भांडणं लागून जाईल आणि आपण कसे चुकीचं होतो अजून 4 शब्द आपल्याला बोलेल. मग त्याच्या पहिल्या शब्दावरच रिॲक्ट व्हायचं नाही, शांत राहायचं, काहीच बोलायचं नाही, गप राहायचं. हा बाबा तू बरोबर आहे, ओके. मग त्याने त्याचा स्वतःचा इगो हर्ट होईल, तो तुमच्यापासून लांब होईल, दुसरा शब्द तो वापरणारच नाही. आणि समोरचा खूपच निगरगट्ट आहे, दुसऱ्यांदा पण बोलतोय, दुसऱ्यांदा पण अपमान करतोय, मग दुसऱ्यांदा पण थोडं शांत होऊन बघायचं. ठीक आहे बाबा, बोललो ना, तुझं बरोबर आहे, बस. पण तो तिसऱ्यांदा पण बोलतोय, मग काय करायचं? मग काय करायचं? मग बोलायचं, मग थांबायचं नाही. कारण तो तिसऱ्यांदा पण आपल्याला बोलतोय ना, मग आपण सहन करतोय तर आपण मूर्ख आहे. कारण प्रत्येक वेळेस अपमान सहन करणं हा प्रत्येक वेळेस योग्य पर्याय नसतो. आपण प्रत्येक वेळेस सहन करतोय म्हणजे आपण चुकीचे आहोत का हे सिद्ध होईल ना. मग नाही सहन करायचं. पहिल्यांदा तू मला बोललास ना, मी ऐकलं, दुसऱ्यांदा पण तू बोललास, मी परत ऐकलं, पण तिसऱ्यांदा तू का बोलतोयस, मी नाही ऐकून घेणार. मग बोला, तुमची बाजू कशी योग्य आहे, तुम्ही कसे बरोबर आहात ते सांगा. कारण जोपर्यंत तुम्ही सांगत नाही ना, तोपर्यंत तुम्ही योग्य आहात ते समजायला कळणारच नाही. आणि जर तू 4 लोकांमध्ये आपला अपमान करतोय, मग ते 4 लोकांमध्ये आपल्याला चुकीचे समजायला लागतील ना. जर तुम्ही चुकीचे नाहीच आहात तर मग तुम्ही चुकीचं काय समजून घेताय स्वतःला. आणि असं केल्याने काय होईल, आपल्याला स्वतःच सवय लागेल अपमान सहन करण्याची. मग ते आपण सवय लावून नाही घ्यायची आहे, आपण स्वतःला का सवय लावून घ्यायची? तू चुकतोयस, तूच चुकतोयस, मी नाही चुकत आहे. तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही बरोबर आहात, मग दाखवा मी बरोबर आहे. एकदा दोनदा आपण तुम्ही शांत राहून दाखवलं ना की बाबा मी आहे ना, तू बोलतोयस ठीक आहे, मानलं ना, तू शांत राहा, मला भांडण नाही वाढवायचं. पण तिसऱ्यांदा पण तू स्वतःहून तुमच्यावर हसकन अंगावर येतोय, तुमचा अपमान करतोय, 4 लोकांसमोर तुम्हाला वाईट बोलतोय, मग तुम्ही शांत बसायचं नाही, तुम्ही बोलायचं, तुम्ही सांगायचं की बाबा मी चुकत नाहीये. आपण पाण्यासारखं थंड राहून बघितलंय. एका पाण्याला जेव्हा शेक करता करता हलवता, तो झाकण उघडला तरी तो शांत आहे ते पाणी. पण ते पाणी प्रत्येक वेळेस शांतच राहील असं नाहीये ना. ते पाण्याचं रूपांतर थम्सअप मध्ये होऊन जाईल. कारण जेव्हा मग खूपच उद्रेक झालं तर ते झाकण खोललं जाईल तर अरे फसकन बाहेर येणारच आहे. तू का हलवतोय मला जास्त? मी शांत आहे ना, तर तुम्हाला शांत राहू दे, पण तू खूप वेळेस अपमान करतो तर मी नाही सहन करणार, असं वागायचं. पाण्यासारखं थंडही व्हायचं आणि ज्वालामुखीसारखा उद्रेकही करायचा, पण वेळ प्रसंग बघून. जर समोरचा व्यक्ती आपल्या पहिल्या स्मेलवर शांत झाला तर शांत राहा, ठीक आहे, पहिल्यांदा त्याला माफ करा, दुसऱ्यांदा त्याला माफ करा, पण जर तिसऱ्यांदा तुमचं नाव घेतो, तुम्हाला छेडतोय, मग शांत राहू नका, मग उद्रेक करा. कारण तिथे तुमचं स्वाभिमान ठेचलं जातोय. जिथे तुमचा स्वाभिमान ठेचला जातोय तिथं तुम्ही थांबायचं नाही, तिथे त्या माणसाचं गपचूप ऐकून घ्यायचं नाही. आपला स्वाभिमान आपण जपायचं, आपला मान आपण ठेवायचं, मग समोरचं ठेवायचं. स्वतःला आधी सांगायचं मी बरोबर आहे, मी बरोबर आहे तर मी बरोबरच आहे, मी चुकत नाहीये तर मी चुकत नाहीये.
तू चुकतोयस तर तू चुकतोयस हे क्लिअर करायचं. स्वतःला आधी क्लिअर करायचं की मी बरोबर आहे की नाही. आपण चुकतोय तर ठीक आहे, आपली चूक एक्सेप्ट करायची. पण जर आपण चुकत नाही आणि तरी सुद्धा तो समोरचा माणूस आपल्याला सतत सतत बोलतोय, आपल्याला डोमणे देतोय, आपल्याला बोलतोय की तू काहीच करू शकत नाही, तू असं तू तसा, मग नाही, मी असं नाहीये आणि मी असं नाहीच हे त्याला दाखवायचं आणि ते 4 लोकांना सुद्धा दाखवायचं की मी बरोबर आहे आणि तो चुकतोय. म्हणजे आणि त्याच माणसाचं हसू होईल. पहिल्यांदा आपण करून बघितलं, त्याचा इगो हर्ट करून बघितलं, त्याचा इगो विगो काहीच नाही, तो आपल्याला फक्त अपमानित करण्यासाठी बोलतोय, तर तिथे त्याचा इगो हर्ट ठेचून सुद्धा त्याला पण ठेचणं गरजेचं आहे. जिथं ठेचणं गरजेचं तिथे ठेचा, जिथं इगो हर्ट करणं गरजेचं तिथं इगो हर्ट करा. पहिल्यांदा शांत राहा, दुसऱ्यांदा शांत राहा, पण तिसऱ्यांदा बोला. प्रत्येक वेळेस आपण आपला अपमान सहन करत राहिलो ना, तर आपणच कुठेतरी स्वतःलाच सवय लावून घेतोय अपमान सहन करण्याची. प्रत्येक वेळेस स्वतःला अपमानित करू नका. स्वतःचा स्वाभिमान स्वतः जपा, स्वतःला इज्जत स्वतः द्या. आपण स्वतःला इज्जत दिली ना, मग समोरचा दे. म्हणून आधी स्वतःला मोठं करा. आणि प्रत्येक वेळेस आपण याचं उत्तर अशाच पद्धतीने द्यायचं नसतं. कधी कधी कोणी आपल्याला असं बोलतं की तू तुझ्या आयुष्यात काहीच करू शकत नाही, शांत राहायचं, मग काहीच करायचं. आपण कोणत्या आपल्या आयुष्यात आपला एम काय त्याच्याकडे लक्ष द्यायचं. आपल्याला काय केंद्रित करायचं, आपल्या सक्सेस करण्यासाठी आपल्याला काय करायचं ते गरजेचं आहे. तो बोलतोय ना त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, त्या माणसाला इग्नोर करायचं पूर्णपणे. तो माणूस आपल्यासाठी एक्झिस्टच करायचं नाही, त्याचं बोलणं सुद्धा आपल्यासाठी एक्झिस्ट करत नाही असं दाखवायचं. त्याचा इगो हर्ट करायचा आणि आपला मोटिव्ह फक्त आपल्या सक्सेसकडे द्यायचा आणि त्या माणसाचं अपमानाचा बदला आपल्या सक्सेसने घ्यायचा. आपण इतकं आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊन दाखवायचं की तो माणूस स्वतः आपल्यासाठी टाळ्या वाजवायला येईल. म्हणून मित्रमैत्रिणींनो, प्रत्येक वेळेस आपण असं उत्तरही देणं गरजेचं नाही आणि प्रत्येक वेळेस शांत राहणंही गरजेचं नाही आहे. एकदा दोनदा तुम्ही शांत राहून बघितलंय, समोरच्याचा इगो हर्ट होतोय का, समोरचा गपचूप स्वतः शांत बसतोय का हे बघितलंय. पण जर तो शांत नाही बसत, सतत आपल्याला डिवसतोय, मग त्याला डसणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक वेळेस आपण अपमानच करून घेतोय, तो कुठेतरी आपल्या स्वाभिमान ठेचला जातोय. आपण स्वतःलाच कॉन्फिडन्स लेवल आपला कमी करतोय. ते करू नका. प्रत्येक वेळेस शांत राहू नका आणि प्रत्येक वेळेस उद्रेकही करू नका. परिस्थिती बघून आपलं काय रिॲक्शन द्यायचं ते बघा. तुमचं काही उत्तर असतील, काही प्रश्न असतील तर मला नक्कीच तुम्ही विचारू शकता, कमेंट करू शकता आणि माझे बोलणं आवडले असेल तर शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करू शकता.